भाद्रपदातील शुक्ल चतुर्दशीला जे व्रत येते त्याला अनंत व्रत असे म्हणतात. ह्या दिवशी अनंताची पूजन करतात. आणि हे व्रत आधी कोणी केले आणि कोणी कोणास सांगितले, तर अनंत व्रताची कथा म्हणजे ज्या वेळेस कौरव आणि पांडव यांनी द्यूत खेळले आणि द्यूत खेळल्यानंतर कौरवांनी पांडवांना हरवले आणि पांडव हरवल्यानंतर त्यांना सांगितले की तुम्ही 12 वर्ष वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहावे. असं म्हणून ज्या वेळेस ते वनात गेले तेव्हा तिथे श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला गेले. त्यावेळेस बघितलं त्यांनी तर पांडव फार कष्टात जीवन जगत होते. आणि पांडवांनी जेव्हा श्रीकृष्णांना बघितलं तेव्हा त्यांनी पूजन वगैरे केलं. वनातील काही फुलं वगैरे आणले आणि त्याचे पूजन केले आणि ते त्यांची स्तुती करू लागले. आणि स्तुती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्या दुःख संकटातून आम्ही कधी बाहेर पडू. आम्ही वनात राहतो आणि आमचा भाऊ मात्र राज्य करतो आहे का. तो सर्वस्वी खोटा आहे किंवा त्यांनी कपटी आहे तरीसुद्धा त्याला राज्य मिळालं आणि आम्ही एवढं खरे वागूनसुद्धा आम्हाला का मिळालं, असं वनात का यावं लागलं. तेव्हा त्याच्यावर काहीतरी उपाय असेल तर तो सांगा म्हणे आम्हाला. असं ज्या वेळेला पांडवांनी श्रीकृष्णांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं. श्रीकृष्णांनी सांगितलं म्हणे आता मी तुम्हाला एक असं व्रत सांगतो की ज्याच्याने तुम्हाला तुमचं गेलेलं राज्य परत मिळेल आणि तुम्ही सर्व ऐश्वर्यात राहाल, पुत्र पौत्र सर्व होतील म्हणे तुम्हाला. असं हे सर्व सुखान ज्याच्यामुळे प्राप्त होतात असं ते व्रत मी तुम्हाला सांगतो म्हणे. तेव्हा त्यांनी ही कथा युधिष्ठिराला सांगितलेली आहे श्रीकृष्णांनी, ती मी आता तुम्हाला सांगते. तर असितपूर कृतयुगात एक वसिष्ठ गोत्रामध्ये सुमंत हा एक ब्राह्मण होता आणि त्याच्या पत्नीचे नाव होते दीक्षा. त्यांना एक सुंदर अशी मुलगी पण होती. त्या मुलीचे नाव होते सुशीला. तर ती लहान असतानाच तिच्या आईला देवाज्ञा झाली आणि सुशीला होती ती खूप सद्गुणी अशी मुलगी होती. तिला देवभक्ती करणे आवडायचे, सर्वांचा मान राखायची ती आणि सहनशीलतासुद्धा तिच्या अंगात होती. परत तिला सर्व घर सुशोभित करणे वगैरे सर्व हौस पण होती. अशी ती सुलक्षणी मुलगी होती. पण ज्या घरामध्ये पत्नी नसेल किंवा स्त्री नसेल त्या घरामध्ये एक प्रकारचं अरण्यासारखंच असतं ते. तर पत्नी नसल्यामुळे हे सुमंत ब्राह्मण जे होते तर त्यांचा यज्ञ याग काय जे कर्म असेल किंवा गृहस्थाश्रमाचे जे कर्मकांड असतात ते सर्व त्यांना करता येत नव्हते कारण पत्नी नसल्यामुळे. मग त्यांनी विचार केला की आपण आता दुसरं लग्न करावं म्हणजे सुशीलेला आई पण मिळेल आणि आपले यज्ञ कर्म कांड जे काय आहे ते सर्व यथोचित होत जातील. म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते कर्कशा. पण ती कर्कशा नावाप्रमाणेच दुःशीला आणि दुराचारी होती. ती रोज पतीबरोबर आणि कन्येबरोबर रोज भांडण करायची आणि त्या मुलीला सावत्रपणा दाखवायची. नंतर ती मुलगी उपवर झाल्यानंतर सुमंतांनी ठरवलं की तिचं आता लग्न लावून द्यावं. म्हणून ते वर शोधायला लागले. तर शोधता एके दिवशी कौंडिन्य ऋषी होते ते त्यांच्या घरी आले. त्यांना बघताच त्यांच्या मनात विचार आला की यांनाच आपण आपली मुलगी द्यावी. त्यांनी त्याप्रमाणे सुशीलेला विचारलं की ह्यांच्याशी लग्न केलं तर चालेल का. तर तिने होकार दिला आणि मग त्यांच्या दोघांचे लग्न झाले. आणि मग काही दिवस सुशीला आणि कौंडिन्य सुमंतांच्याच घरी राहत होते. परंतु ह्या दोघी मायलेकींमध्ये भांडणच चालू होते. हे बघून कौंडिन्य ऋषी म्हणाले की आम्ही आता दुसरा आश्रम करतो आणि दुसऱ्या आश्रमात जाऊन राहतो. त्याप्रमाणे त्यांनी जायचा विचार केला. त्यावेळेला सुमंताला खूप वाईट वाटलं की आता ही आपल्या पत्नीमुळेच आपली मुलगी आता दूर जाते आहे आणि आपली भेट होणार नाही. मग ते ऋषी म्हणाले आम्ही जवळच आश्रम करू आणि अधूनमधून तुम्हाला भेटायला येत जाऊ. असं म्हणून ते जायला निघाले. तर जाताना
सुमंताला वाटलं की आपल्या मुलीबरोबर काहीतरी द्यायला पाहिजे खाण्यासाठी. तेव्हा त्यांनी पत्नीला सांगितलं की हिच्याबरोबर काहीतरी बनवून दे. तिने तर बनवून तर दिलंच नाही, पण पळत पळत घरात गेली, धाडकन दार लावलं आणि दार शेवटी उघडलंच नाही. सुमंतांनी खूप तिच्या विनवण्या केल्या, दार उघड दारू, पण तिने शेवटी दार काही उघडलं नाही. मग सुमंतांनी गोधुमाचा जो कोंडा होता तो तिच्याबरोबर बांधून दिला. ते घेऊन कौंडिन्य ऋषी आणि सुशीला निघाले. जाता जाता त्यांना नदीच्या किनारी दुपार झाली. त्यावेळेला माध्यान्ह संध्या करण्यासाठी ऋषींना तिथं थांबावं लागलं. ते स्नान संध्या करण्यासाठी तिथं खाली बसल्यावर ही बघते तर नदीच्या किनारी लाल वस्त्र नेसलेल्या भरपूर अशा स्त्रिया तिला दिसल्या. ती त्यांच्याजवळ गेली आणि ती चौकशी करू लागली की तुम्ही काय करताय, कसली पूजा करतायत. तर त्यांनी सांगितले की त्या कलशाची पूजा करत होत्या, विष्णूची पूजा करत होत्या. ते म्हणजे हे कसले कलश आहे, कसलं काय आहे ती मला माहिती सांगा. मग त्यावेळेला त्या स्त्रियांनी तिला सांगितलं की आम्ही अनंत व्रत करतो आहे म्हणे. तर हे केल्याने आपल्याला सर्व ऐश्वर मिळतं, समृद्धी येते, संतती सर्व प्राप्त होतं म्हणे. तर हे व्रत केव्हा करावं, तर भाद्रपदातील शुक्ल चतुर्दशीला करावं असं त्यांनी तिला सांगितलं. आणि त्याप्रमाणे सुशिलेने त्यांच्याकडून पूजा साहित्य घेतलं आणि पूजा केली. नंतर पूजन झाल्यानंतर त्यांना जो आपल्याबरोबर आणलेला होता तो गोधुमाचा करा तो त्यांना वाण म्हणून दिला आणि निघाले दोघंही. पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर आणि तो अनंताचा जो धागा होता, पूजा केलेला जो अनंताचा धागा होता तो तिने आपल्या हातात बांधला आणि पुढच्या प्रवासाला जायला निघाले. दोघेही जातात. तर पुढे गेल्यानंतर त्यांना मार्गामध्ये अमरावती हे नगर लागलं. तेथील लोक त्यांना सामोरे आले आणि त्यांना म्हणू लागले की तुम्ही या नगराचे अधिपती आहात, म्हणजे मुख्य आहात. आणि नगरात नेले व त्यांना त्यांचे आदरातिथ्य केले आणि ते तिथे सुखात राहायला लागले, कारण ते तिथं मुख्य म्हणून होते. सुखात राहिले. एक दिवशी ते असेच गप्पा मारत बसलेले असताना त्यांनी त्या कौंडिन्य ऋषींनी सुशिलेच्या हातातला जो धागा होता तो बघितला आणि तिला विचारला, हा धागा तू कशासाठी बांधला, कशाचा आहे हा. तेव्हा ती सांगायला लागली की हा जो धागा आहे याला अनंताचा धागा म्हणता आणि ह्या अनंताच्या व्रत केल्यामुळेच मला आपल्याला जे हे वैभव प्राप्त झालेलं आहे ते ह्या अनंताच्या व्रतामुळेच झालेलं आहे. असं ऐकल्यावर त्या ऋषींना राग आला. ते म्हणे कसला अनंत आणि कसलं काय असं म्हटलं आणि तो धागा काढून घेतला आणि तू हे काय बांधलेलं आहे, तू हे मला वशीकरण करण्यासाठी बांधलेलं आहे आणि तू म्हणतेस हे ऐश्वर जे प्राप्त झालं आहे ते माझ्या तपस्सामर्थ्यामुळे झालेलं आहे असं म्हणून त्यांनी तो धागा घेतला आणि अग्नीमध्ये टाकून दिला. तेवढ्याच सुशिलाने घाईघाई तो उचलला आणि हा अनंत असं म्हटलं आणि तो धागा घाईघाई दुधामध्ये भिजवला. तो विझवला त्यांनी, पण हे बघून अनंताला म्हणजे विष्णू भगवान यांना राग आलेला आहे आणि जे त्यांचं वैभव होतं ते सर्व नष्ट झालं. ते जी लोकं आली होती त्यांना सामोरे, त्यांना आदरातिथ्यांनी नेलं, त्याच लोकांनी यांना बाहेर काढून दिलं. परत चोर आले, चोरांनी यांचं द्रव्य, गाई जे काय होतं ते सगळं चोरून नेलं आणि त्या गावातील लोकांनी त्यांचा अपमान करून त्यांना तिथून काढून दिलं. परत ते अगदी निराधार झाले आणि त्यांचं जे घर होतं ते पण जळून गेलं. ते निराधार झाले, परत आले रस्त्यावर. आणि त्यावेळेला कौंडिन्य ऋषींना आपली चूक कळाली की आपण ही म्हणत होती तेच खरं आहे की जे अनंताच्या व्रताने आपल्याला जे मिळालेलं होतं ते सर्व देवाची कृपा होती. आणि मग त्यांनी ठरवलं की जोपर्यंत मला आता अनंत भेटत नाही तोपर्यंत मी अन्न उदक काहीच घेणार नाही असं म्हणून ते तिथून निघाले आणि अनंता 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 असं करत फिरू लागले. तर जात असताना त्यांना एक झाड दिसलं, रस्त्यामध्ये झाड दिसलं. ते झाड असं होतं, फळांनी भरलेलं होतं, आंब्याचं झाड होतं ते, पण ते फळं कोणीच खात नव्हतं. त्या झाडाला त्यांनी विचारलं, तू अनंताला बघितलं का? ते झाड म्हणे नाही, पण तुम्हाला जर भेटला तर माझ्याविषयी सांगा म्हणे. परत पुढे गेला. तर पुढे गेल्यानंतर एक सवत्स अशी धेनू दिसली, म्हणजे गाय दिसली त्यांना. त्या गाईला पण ती गाय अशी होती तिला गवत खाता येत नव्हतं
तिला विचारलं, तू बघितलं का अनंताला? तेव्हा तिने सांगितलं की मी नाही बघितलं, पण जर तुम्हाला अनंत भेटला तर माझ्याविषयी पण सांगा म्हणे, मला गवत खाता येत नाही. पुढे गेले. पुढे त्यांना दिसले 2 सरोवरे. ते दोघं सरोवरे एकमेकांमध्ये मिसळत होते आणि ते पाणीच कोणी पित नव्हतं, कोणी वापरत नव्हतं ते पाणी. त्यावेळेला त्या सरोवराला विचारलं की तुला भेटला का अनंत? तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही, आम्ही नाही बघितलं. जर तुम्हाला अनंत भेटला तर मग आमच्याविषयी पण सांगा. मग पुढे गेला तर एक बैल भेटला, मोठा असा वृषभ. तर तो भेटला. त्याला विचारलं, तू बघितलं का? तर त्याला पण खाता येत नव्हतं. त्याला विचारलं, म्हणे तू अनंताला बघितलं का? तर तो म्हणे नाही, पण जर भेटला तर मला सांगा म्हणे. आणि पुढे गेले. एक खरं म्हणजे गाढव आणि हत्ती दोघं होते. त्यांना विचारलं, पण ते काहीच बोलले नाही. पुढे गेला. पुढे एक अचानक वृद्ध ब्राह्मण आला त्यांच्या पुढे, त्या कौंडिन्य ऋषींपुढे आला आणि त्यांनी त्याला विचारलं, का रे, काय पाहिजे तुला? कोण पाहिजे? अनंत पाहिजे का? ठीक आहे, चल मी तुला दाखवतो. असं म्हणून त्यांनी त्याच्या हाताला धरून एका विवराजवळ असं जवळ नेलं, जंगलामध्ये नेलं. आणि बघता तर तिथं एक रत्नजडित सिंहासन आणि एक असं महालासारखं दिसलं त्यांना. तिथं सिंहासन होतं आणि तिथं नेल्यानंतर त्या सिंहासनावर प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती त्यांना दिसली. चतुर्भुज रूपाचं दर्शन दिलं त्यांनी, विष्णूंनी. आणि मग यांनी नमस्कार केला. कौंडिन्य ऋषींनी त्यांची स्तुती केली विष्णूची. आणि मग सांगितलं की हा जो ब्राह्मण होता तो गुप्त झाला. आणि मग सांगितलं की तो ब्राह्मण म्हणजे मीच आहे, विष्णूचंच आहे. मग त्यांनी सांगितलं की ते मला जे रस्त्यात भेटले तर ते कोण होते? झाड कोण होतं? गाय, वृषभ, सरोवर हे कोण होते? तर तेव्हा सांगायला लागले त्यांना विष्णू, कौंडिन्य ऋषींना, की जे झाड होतं तर तो पूर्वी एक गर्विष्ठ असा ब्राह्मण होता, उन्मत्त. त्याच्याजवळ खूप असा विद्या होती, खूप ज्ञानी होता, पण त्याने त्याची विद्या कोणाला शिकवली नाही म्हणे. त्यामुळे तो झाड झाला आणि त्याचे फळं कोणीच खात नाही. नंतर पुढे गाय आणि वासरू भेटलं. तर ते एका जी निष्फळा भूमी होती त्याच्यामध्ये काहीच उगवत नव्हतं, ती ब्राह्मणाला दान केलेली होती. तर तिच्यातून काही उगवत नसल्यामुळे ती गाय झाली आणि तिला गवत खाता येत नाही म्हणे. नंतर जो बैल दिसला तर तो महाधनिक होता म्हणे, पण त्यांनी इतकं धन असूनसुद्धा त्यांनी दानधर्म कधीच केला नाही, म्हणून त्याला खाता येत नव्हतं म्हणे. नंतर जे 2 सरोवरे होते ते सरोवरांचं काय म्हणे, त्यांचं पाणी एकमेकांमध्ये का मिसळतं? तर म्हणे पूर्वी त्या दोघी बहिणी होत्या आणि त्या एकमेकींमध्ये दान करायच्या. तिने तिला द्यायचं, तिने तिला द्यायचं. एकमेकींमध्ये दान केल्यामुळे त्या सरोवर झाल्या आणि त्यांचे पाणी कोणीच पित नाही म्हणे आणि एकत्र मिसळतात त्या. आणि नंतर खरं जो आहे तो तुझा क्रोध आहे म्हणे. आणि खरं म्हणजे गाढव जो आहे तो तुझा क्रोध आहे आणि मद आहे तो हत्ती आहे तो मद आहे म्हणे. असं त्या कौंडिन्य ऋषींना सांगितलं. आणि मग कौंडिन्य ऋषींनी त्या विष्णूची स्तुती केली आणि सांगितलं की मला माफ करा, माझं फार चुकलं म्हणे, मी तुमचं हे धागा हे केला. आणि मग त्या विष्णूंनी त्यांना माफ केलं आणि सांगितलं की जो कोणी हे व्रत करेल त्यांच्यावर मी कृपा करेल आणि त्यांना सर्व ऐश्वर्य आणि काय जे असतील ते सर्व देईल म्हणे, संतती संपत्ती सर्व देईल. आणि झाड, गाय, वृषभ, त्या दोघी बहिणी, सरोवरे जे कोणी आहे, हत्तीन, ते सर्व मी त्यांना सर्वांना मुक्त केलेलं आहे म्हणे. त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त केलेलं आहे. अशी ही अनंताची कथा. आपणही अनंताचं व्रत करा आणि विष्णूची कृपा प्राप्त करून घ्या. हे व्रत करताना चौरंगावर लक्ष्मीसहित विष्णूची शेषशाही भगवंताचा फोटो किंवा मूर्ती अशी मांडावी. नंतर शंख, घंटी आणि गणपती हे यांच्यासहित त्या विष्णूची पूजा करावी आणि लाल रंगाचा जो धागा आहे त्याला 14 गाठी करून त्यांचं पूजन करावं. आणि नंतर हे व्रत 14 वर्ष करावं आणि नंतर त्यांचे उद्यापन करावे. अशी ही अनंताची कथा. धन्यवाद.